तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहे सिंहगडला मित्रांनो। आणि हा बघा शेवटचा जो टर्न आहे ना, हा थोडा खूप रिस्की आहे, म्हणजे नाही का एकदम असं वळण आहे। तर चला काय हरकत नाही, इथं पण आपण गाडी घेऊन आलोय। तर अशा प्रकारे मित्रांनो आपण आलोय पार्किंगमध्ये सिंहगडच्या। आणि इथं आल्यानंतर एक वेगळंच एक वाइब नाही का, म्हणजे वेगळंच एक खूप खुशी वाटते मनाला। सगळं असं हिरवं वातावरण। आणि ही सिंहगडची मित्रांनो आल्या पार्किंग आहे। पार्किंगला इथं गाडी लावली मित्रांनो। आणि आपण हळूहळू म्हणजे आपले एक मित्रच होते, म्हणजे आपल्या गावातलेच लहानपणीचे माझे मित्र आहे, सोबत आम्ही शिकलेलो आहे। तर त्यांनाच घेऊन आलो होतो मी। अचानक ट्रिप आली, तर मी ड्रायव्हर म्हणून आलो होतो आज सिंहगडला। आणि मी एकटा होतो, ते फॅमिलीसोबत फिरत होते। आधी मला एकट्याला पण फिरायला मजा आली। तर मित्रांनो अशा प्रकारे मित्रांनो आल्यानंतर दरी वगैरे आणि हे बघायला खूप अप्रतिम असा नजारा आहे। खूप छान वाटते, असं हिरवं बघायला गावाकडेच भेटते आपल्याला। गावाकडे पण कमी भेटते, पण इथं जरा जास्तच हिरवंगार असं वातावरण होतं। सगळं अख्खं पुणे इथून तुम्हाला दिसेल। सगळं छोटं बिल्डिंग तुम्हाला, म्हणजे का मोठ्या जे बिल्डिंग आहेत एकदम छोटे दिसणार तुम्हाला। तर पार्किंगमध्येच होतं थोडं, इथं बघितलंय। तर हे बघा आपले ज्ञानी भाऊ। तर एकटं गेलो तर एकटं फिरतोय मी। एकटं फिरण्याची पण मजा एक वेगळीच आहे, कारण की कसं काय आपण फॅमिलीसोबत जर गेलो तर सगळं बायका पोरं आपल्याला सांभाळून सगळं चालावं लागतंय। पण काय हरकत नाही, म्हणलं चला आज आपण एकटाच एन्जॉय करू। तर असंच एकटाच एन्जॉय करत मी गडावर चढलो मित्रांनो। तर असे चांगले दृश्य मी कॅमेरामध्ये कॅप्चर केले, तेच तुम्हाला दाखवतो। हे बघा माझ्या मित्राचं लग्न झालं, तर कसं त्याला मुलीला घेऊन सगळं चालावं लागतं। आणि बघा कसं धुकं वगैरे सगळं असं अंधार टाईप दिसत होतं। आणि ज्या दिवशी आम्ही गेलो मित्रांनो त्या दिवशी असं नॉर्मल नाही, आता पुण्यामध्ये पाऊस चालू आहे, तर हळूहळू पाऊस पण चालू होता। तर खूप छान मजा आली। आणि त्या दिवशी गर्दी पण जास्त नव्हती। तर हे बघा आम्ही पुणे दरवाजामधून एंटर करतोय हळूहळू। मला काय मित्रांनो एवढी सिंहगडबद्दल म्हणजे एकदम डीप इन्फॉर्मेशन नाही आहे, त्यामुळे मी काय तुम्हाला एवढी डीप इन्फॉर्मेशन सांगणार नाही। असंच थोडी माहिती सांगतो, ते फिरायला गेलो होते। पण छान वाटते सिंहगडला, किती वेळा पण गेले ना तर बोरिंग वाटत नाही। असे नाही का दुरून लोक येतात फिरायला, आणि कॅमेरामध्ये सगळे कॅप्चर करत होती व्ह्यू। मित्रांनो सिंहगड किल्ल्याला यापूर्वी कोंढाणा या नावाने ओळखले जात होते। पुढे जे घडले त्यानंतर याचं नाव सिंहगड असं पडले, सिंहाचा गड। तर मित्रांनो सांगायचं झालं तर शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी जे मोठं स्वप्न पाहिलं होतं ना, त्यात कोंढाणा गड परत मिळवणं हे अत्यंत महत्त्वाचं होतं मित्रांनो। पण तो गड होता मुघलांच्या ताब्यात। उदयभान राठोड नावाच्या क्रूर किल्लेदार शिवाजी महाराजांनी आपल्या सर्वात विश्वासू आणि निष्ठावान मावळ्याला हे काम दिले। त्यांचं नाव म्हणजे तानाजी मालुसरे। त्यावेळी तानाजी आपल्या मुलाच्या लग्नाच्या तयारीला होते असे सांगतात, म्हणजे अशी माहिती आहे। पण स्वराज्यासाठी ते लग्न बाजूला ठेवले आणि त्यांनी आधी गड मग लग्न। आणि त्यानंतरचा प्रसंग ऐकताना अंगावर काटा येतो मित्रांनो। तानाजी मालुसरे आणि त्यांचे शेकडो मावळे मध्यरात्री चढून गेले। त्यासाठी त्यांनी वापरली घोरपड, म्हणजे एक विशिष्ट सापासारखी पाल, जिला दोरी बांधून ती भिंतीवर चढते आणि त्यावर मावळे वर गेले। रात्रभर चाललेली ती लढाई मित्रांनो प्रचंड भयंकर होती। उदयभान आणि तानाजी मालुसरे यांच्यात प्रचंड तलवार युद्ध झालंय। शेवटी मुघलांचा पराभव झाला मित्रांनो। पण त्याआधी तानाजी मालुसरे शहीद झालेले होते। त्यांची बातमी जेव्हा शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचली तेव्हा त्यांच्या तोंडातून एकच वाक्य निघाले, ते म्हणजे मित्रांनो गड आला पण सिंह गेला। म्हणूनच या गडाला नाव दिले मित्रांनो सिंहगड। तानाजी मालुसरे यांचा बलिदान केवळ एक यश नव्हतं, तो स्वराज्यासाठी सर्वोच्च त्याग। आज आपण या गडावर फिरतो, छान फोटो काढतो, पण या प्रत्येक जागेवर कोणीतरी जीव गमावलेला आहे स्वराज्यासाठी। प्रत्येक दगड सांगून जातो मित्रांनो आपल्याला, आम्ही इथं फक्त रक्त सांडले तुमच्यासाठी असं सांगून जातोय। सिंहगड म्हणजे फक्त एक ट्रेकिंग पॉईंट नाही आहे मित्रांनो, हे एक जागरूक स्मारक आहे वीरगाथेचं। आजही गडावर जाऊन मित्रांनो छाती भरून येते। आणि गडावर दिसणारी हिरवळ
थंडीचा श्वास आणि दूरवर पसरलेलं स्वराज्याचं दृश्य हे फक्त नजरेत नाही मित्रांनो, हे हृदयात साठवण्यासारखं आहे. शिवाजी महाराज, तानाजी मालुसरे आणि त्यांच्या असंख्य मावळ्यांना स्मरण करत आपण एक वचन द्यायला हवं. आपणही देशासाठी काहीतरी असं करून दाखवायला पाहिजे. पण चला असो मित्रांनो, मी तुम्हाला थोडं हे मी लिहिलं होतं एका पेजवर, ते वाचून दाखवले मी तुम्हाला. पण मला एवढंच सांगायचं मित्रांनो, कुठं कुठं आपण जमिनीवर खाली पाणी लागत नाही हो, पण इथं वर पण त्या लोकांनी कसं काय पाणी असं म्हणजे ते म्हणजे असं बघून मला असं आश्चर्यचकित वाटते. आणि हे एवढ्या वर जाऊन ते काम बघून नाही का, म्हणजे असं त्यांनी कसं काय केलं असेल त्या काळात, हे एक म्हणजे असं विचार येते एक माणसाला. आणि इथे फिरताना इथं पाणी पण दिसले. आणि चला असो, ते त्या काळातली गोष्ट आहे, त्यांनी कसं कसं काय तयार केले ते म्हणजे एक आश्चर्यच वाटते. त्यामध्ये मी फिरत होतो आपला निवांत, काही विषय नाही. मित्रांची फॅमिली पण आहे मागं आणि आपलं पण फिरणं चालू आहे. आणि खूप छान वाटले त्या दिवशी नाही का. असं मित्रांनो, जे कोणी पुण्याला राहत असेल ना, त्यांनी जरूर एकदा सिंहगडला येऊन फिरून जावं. कारण आणि पावसामध्ये तर खूपच छान वाटतं इथं. असं एकदम हिरवं हिरवं वातावरण आणि ते कामाचं टेन्शन, ते कामाचं लोड आणि ते लाईफचं टेन्शन, याचे पैसे द्या, त्याचे पैसे द्या, हे करा, ते करा, काय करायचं. असं एकदा कुठं फिरायला गेलं ना, तर हे बघा किती छान दृश्य आणि थोडं मन मोकळं होतं नाही का. कुठंतरी असं बाहेर गेले तर असं मनाला खूप छान वाटतंय. तर त्यामुळं असं कुठंतरी माणसाने गेलेलं पाहिजे. आणि हे बघा किती छान वाटते मला, फ्रेश वातावरण. त्यामध्ये मी एकटा होतो. हे बघा, हे मित्राची मुलगी, एकटा होतो. तर फॅमिलीला पण आणायला पाहिजे, असं नाही की आता फॅमिलीला थोडं घेऊन येणार आहे काही दिवसांनंतर. माझ्या बायकोनी हा व्हिडिओ बघितला तर नक्कीच तिला वाटेल की आम्हाला घेऊन गेला नाही. पण ते अचानक प्लॅन झाला आहे. आणि थोडं आपली बायको आता प्रेग्नेंट आहे, त्यामुळे तिला चढता येणार नाही. तर ते झाल्यानंतर, प्रोसेस झाल्यानंतर काही दिवसानंतर नक्कीच असं मी फॅमिलीसोबत आलेलो याच्या आधी, पण असं नाही की मी फर्स्ट टाईम येत आहे म्हणून. मी 3 ते 4 वेळा सिंहगडला आलो आहे, पण मला भारी वाटते सिंहगडला आलो की. तर असो, ड्रायव्हर आणि गाडी घेणाऱ्या मित्रांनो, हे एक फायदा आहे की तुम्हाला भाडं भेटलं तर तुम्हाला कुठं पण फिरायला जायला भेटते निवांत. असे चांगले चांगले दृश्य कॅप्चर करा. आणि मित्रांनो, हे जे इथली खाऊगल्ली आहे ना, हे थोडे पैसे जास्त घेतात हे, पण खूप टेस्टी लागते नाही का. कांदा भजी, ते पिठलं भाकर, तिथलं दही साखर, हे थोडं खूप असं नाही का खूप छान लागते. तर ह्याची पण एक वेगळीच मजा आहे. तर थोडे हे पैसे जास्त जरूर घेतात. 20 रुपयाचा चहा आम्हाला भेटले थोडं, पण कसं आहे ते आपल्याला वरती सगळं प्रोव्हाइड करते त्या जागेवर. तर त्याचं ते मोबदला घेतात, त्याचे पैसे घेतात, तर चांगली गोष्ट आहे. ठीक आहे, घेत असतात तर घेऊ द्या, कारण की ते पण एक मेहनत करून तिथं करतात, तर चांगली गोष्ट आहे. ते त्यांचे पैसे घेतात तर वाटते थोडा लोकांना की जास्त पैसे घेते. पण हे बघा मित्रांनो, वातावरण बघा किती छान आहे. तर असं खूप करमते इथं आल्यानंतर. पूर्ण हिरवं हिरवं असं शेतात गेल्यासारखं वाटतंय. शेतात पण एवढं हिरवं हिरवं नसते हो, पण भारी वाटते सिंहगडला गेल्यावर. मित्रांनो, तुम्हाला पण हे असं एकदम अतिशय छान दृश्य बघायला जायचं असेल तर आता छान मोसम आहे पावसाळ्यामध्ये, तर तुम्ही 6 वाजताच्या आधी जा. म्हणजे सपोज तुम्ही 12-1ला जर गेले दुपारी, तर तुमचं चांगलं तिथं बसणं होते, दिवसभर फिरणं होते. आणि जायचं असेल तर तुम्हाला सोबत तरी काहीतरी खायला घेऊन जावा, पाण्याची बॉटल वगैरे घेऊन जावा. तिथं तर भेटते सगळं, पण जर तुम्हाला पैसे खर्च करायचे नसतील तर तुम्ही हे सगळं घेऊन जावा. आणि 6 वाजताच्या काही काही लोकांना आम्ही बघत होतो, आता जस्ट 5:30 वाजले, अर्धा तास राहिले तेव्हा चालले वर. आम्ही त्या लोकांना विचारले, तिथल्या लोकांना, तर 6 वाजताच्या नंतर इथं कोणाला थांबू देत नाही अशी आम्हाला माहिती भेटली. तर तुम्हाला जायचं असेल तर ॲटलिस्ट कमीत कमी तुम्ही 12-1ला तिथं पोचा, 2 वाजेपर्यंत तरी पोचा, म्हणजे तुम्हाला एक 3 ते 4 तास तिथं फिरायला भेटेल, हे मला म्हणायचं आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आम्ही सगळं सिंहगड फिरून आलो आहे. सगळं तर फिरलो नाही आम्ही पण, कारण की पाऊस होता आणि त्यामुळं मग बऱ्यापैकीच फिरलो आम्ही. तिथं खूप काही आहे फिरण्यासारखं. असं जर तुम्ही फिरत बसले तर तुम्हाला 8 तास पण कमी आहे तिथं फिरायला. तर अशा प्रकारे आम्ही मस्त व्यवस्थित फिरलो आहे. आणि हा शेवटचा डोंगर आम्ही बघितला आहे, मस्त हिरवा हिरवा. आणि अशा प्रकारे मित्रांनो आम्ही तिथून मग निघालोय बाहेर. तर मित्रांनो, आपण ज्यांना घेऊन आलो होतो हे आपले मित्र होते, लहानपणीचे मित्र आहे.
अंकुश भाऊ, तर यांची फॅमिली, यांचे सासरे, हे आपण असं सिंहगडला फिरायला आलो होतो. तर आता मस्तपैकी फिरून झाले, 5 वाजले, आता आम्ही चाललोय घराकडे.